आदिवासी कन्या संगीताताई कडाळे 1 जून रोजी आदिवासी विकास भवन नाशिक येथे आमरण उपोषणास बसत आहे। समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या, आदिवासींवरील अन्याय, जमिनीचे हक्क, बोगस प्रमाणपत्र धारकांविरोधातील कारवाई आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आदिवासी कन्या रणांगणात उतरली आहे। न्याय मिळेपर्यंत माघार नाही, संघर्ष थांबणार नाही। आज गरज आहे संपूर्ण आदिवासी समाजाने एकजुटीने उभे राहण्याची। हा लढा एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि हक्काचा आहे। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। जय आदिवासी, जय संविधान। सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। मी आदिवासी कन्या संगीता कडाळे। येत्या 1 जूनला नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालय या ठिकाणी मी स्वतः उपोषणाला बसणार आहे। कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये एक आदिवासी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधली एक मुलगी होती। त्या मुलीची 10 महिन्यापूर्वी निर्गुणपणे हत्या केली, परंतु तिथलं पोलीस प्रशासन, तिथलं डिपार्टमेंट डोळे लावून बसलेलं आहे। अद्यापही त्या मुलीला न्याय मिळालेला नाही आणि आता 8 दिवस झाले तिच्या वडिलांची देखील हत्या झालेली आहे। ह्या गोष्टीची देखील कुठंच वाच्यता नाहीये। म्हणजे आदिवासी समाजावरती किती अन्याय आणि अत्याचार होत आहे। कारण की ह्या अन्यायाला आणि अत्याचाराला जोपर्यंत आपण वाचा फोडत नाही, जोपर्यंत आपण त्यांना दाखवून देत नाही की आम्ही सुद्धा आदिवासी काही कमी नाहीये, कारण की जाणून बुजून प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाजाला टार्गेट केले जात आहे। तसंच बापजी ग्रुपचे अध्यक्ष, धुळे जिल्ह्याचे बापजी ग्रुपचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष भरतप्पा जाधव यांना देखील, यांच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल करून यांना अटक केलेला आहे। तर यांच्यावरचा जो गुन्हा आहे तो मागे घेऊन भरतप्पा जाधव यांना लवकरात लवकर पोलीस कोठडीमधून सोडण्यात यावं। यांचा जी अटक केलेली आहे ती अटक त्यांना ते मागे घेण्यात यावं आणि त्याच्यामध्ये ज्या 60-70 मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे। कारण की आज त्या मुलांवरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले, पण त्या मुलांचं आयुष्य बर्बाद होतं। याच्यामध्ये त्या मुलांना कुठे सरकारी नोकरी मिळणार नाही किंवा त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो हा गुंडगिरी प्रवृत्तीचा असतो। कारण की यांनी काहीतरी चुकी केली म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे, परंतु असं काहीच नाही। यांना जाणून बुजून आदिवासी समाजाच्या मुलांना टार्गेट केलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये देखील आदिवासी समाजाचं कुटुंब म्हणजे आदिवासी वस्ती होती, त्या वस्तीमध्ये ते कुटुंब गुन्हे गोविंदाने राहत होतं, परंतु तिथलेच काही गावगुंड आले, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यामध्ये वाद झाले। तो वाद एवढा टोकाला गेला की त्या तरुणाची, त्या मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। म्हणजे शंकर भाऊ बर्डे ह्या माझ्या आदिवासी भावाची त्याच्यामध्ये हत्या केलेली आहे। तसंच बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेब यांनी ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या शाळा आहे म्हणजे आश्रम शाळा, त्या आश्रम शाळेवरती जी शिक्षक भरती होती, ह्या शिक्षक भरतीचा घोटाळा त्या सरांनी बाहेर काढला, तर त्यांच्यावरती देखील त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर हा गुन्हा देखील मागे घेण्यात यावा। कारण की एखादा व्यक्ती जर एखादा ठिकाणचा घोटाळा बाहेर काढतो आहे तर त्याला जाणून बुजून ह्या गोष्टीनं त्याला मागे खेचायचं कसं हे डिपार्टमेंटला चांगलं माहित आहे, म्हणून त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। तर तो गुन्हा देखील मागे घेण्यात यावा आणि ज्या पीडित कुटुंबांना न्याय मिळालेला नाहीये त्यांना 100% न्याय मिळालाच पाहिजे। यासाठी मी स्वतः नाशिक या ठिकाणी आदिवासी आयुक्त कार्यालय या ठिकाणी मी 1 जूनला म्हणजे उद्या का उपोषणाला बसणार आहे। आता याच्यामध्ये मला बऱ्याच जणांचे फोन आले की तुम्ही उपोषणाला बसू नका, मला धमक्या दिल्या, पण ही आदिवासींची वाघीण आहे एवढं लक्षात असू द्या। कारण की आमची जात अशी आहे, आम्ही बोलून दाखवत नाही, आम्ही करून दाखवतो। तुम्ही किती मला टार्गेट करा, तुम्ही किती मला धमक्या द्या, पण मी घाबरणाऱ्यातली नाहीये। मी 100% उद्या उपोषणाला बसणार आणि माझ्या ह्या आदिवासी समाजाला, आनंदजी पटेकर साहेबांना, तसेच भरत आप्पांना आणि
बीड मधला जो मुलगा आहे आदिवासी समाजाचा त्याला, तसेच अमरावती मधल्या त्या दिदीला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वतः शांत बसणार नाही. मग तुम्ही किती ताकद लावली तरी मला काही फरक पडत नाही, कारण की मला माझ्या आदिवासी समाजाला देखील सांगायचं आहे, अख्ख्या महाराष्ट्रामधून आपला आदिवासी समाज जास्तीत जास्त संख्येने ह्या उपोषणाला सहभागी व्हा आणि आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. कारण की हे बघा, एक तुमची बहीण तुमच्यासाठी लढत आहे, परंतु माझ्या भावांचा सपोर्ट मला तेवढाच ताकदीनं, मला माझ्या भावांचा सपोर्टही महत्त्वाचा आहे. तर चला मग उद्या तर मी येणार आहे, बसणार आहे उपोषणाला. माझ्या आदिवासी समाजाने, माझ्या सगळ्या भावांनी मोठ्या संख्येनं या उपोषणाचा एक भाग व्हा आणि ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही आणि मी मागे हटणार नाही. सर्वांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय संविधान.